नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर 15 जानेवारी वार आहे गुरुवार. तर या दिवशी आहे किंक्रात, ज्याला आपण कर असेही म्हणत असतो. तर किंक्रात असल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण काय करावे, काय करू नये, हळदी कुंकू करावे का, लहान मुलांना बोरनान घालावे का. तर आपल्या घराण्यानुसार जसे आपण सण उत्सव जे आहेत तर ते साजरे करत असतो. प्रत्येक सण आपल्या घरातील सगळ्या ज्या पद्धती आहेत तर त्या पद्धतीने आपण सण साजरे करायचे आहे. त्याचप्रमाणे सण साजरे करत असताना आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींना विचारूनच आपले सण उत्सव साजरे करायचे आहेत. तर आता काय करावे, काय करू नये. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये म्हणजेच की किंक्राच्या दिवशी घरात मोठ्या आवाजाने बोलू नये, इतरांशी भांडणे करू नये. त्याचप्रमाणे आता आपण ज्या गुरूंना मानत असतो त्या गुरूंचे मग आपल्याला नामस्मरण करायचं आहे, किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थांना मानत असाल तर मग त्यांचं नामस्मरण करायचं आहे, तारक मंत्र म्हणायचं आहे. नवीन शुभकार्य जे आहे तर ते नवीन शुभकार्य किंक्रातच्या दिवशी करत नाही. म्हणजेच की कोणत्या दुकानाची पूजा म्हणा किंवा इतर जे काही शुभकार्य आहेत तर ते शुभकार्य चुकूनही केले जात नाही. किंक्रातच्या दिवशी हळदी कुंकू करू नये, कारण की किंक्रात झाल्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते. त्याचप्रमाणे लहान मुलांना बोरनान घातले जाते. तर लहान मुलांचे बोरनान पण किंक्रातच्या दिवशी केले जात नाही, पण काही भागामध्ये किंक्रातच्या दिवशी लहान मुलांना बोरनान घालत असतात. त्यामुळे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने मग तुम्ही किंक्रात हा दिवस साजरा करू शकता. कारण की लहान मुलांना बोरनान हे किंक्रात झाल्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना बोरनान म्हणा, हळदी कुंकू हे केले जाते. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल की किंक्रातच्या दिवशी काय करायचं आहे आणि काय करू नये, हळदी कुंकू करावे का, हळदी कुंकू करू नये, बोरनान घातले जाते का. तर हे जे सण उत्सव आहेत तर ते आपण आपल्या घरातील प्रत्येक वडीलधाऱ्या मंडळींना विचारून पण साजरे करू शकता. श्री स्वामी समर्थ.